नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। दारूच्या नशेत झालेल्या वादातून 30 वर्षीय तरुणाचा खून झाल्याची घटना कोहिंडे तालुका खेड या ठिकाणी घडली आहे। सुरेश उर्फ पप्पू लक्ष्मण खंडे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे। दत्ता बाळू केदारी, राहणार रौंधळवाडी तालुका खेड या आरोपीला खेड पोलिसांनी अटक केली आहे। याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 4 रोजी रौंधळवाडी कोहिंडे गावच्या हद्दीत पोलिसांना खून झालेल्या तरुणाची बॉडी मिळून आली होती। पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपी दत्ता केदारीला ताब्यात घेतला। दारूच्या नशेत दोघांचे वाद होऊन केदारी याने सुरेश खांडे यांच्या डोक्यावर आणि तोंडावर दगड टाकून खून केला। पोलिसांनी आरोपी दत्ता केदारीला अटक केली असून पुढील तपास खेड पोलीस करत आहेत। खेड तालुक्यातील कडधे गावात पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून रस्त्याचे काम सुरू आहे। या कामावरील एक मोटार रस्ता सोडून शेतात घुसले। झाडाखाली झोपलेल्या महिलेच्या अंगावरून मोटार गेल्याने त्यांचा मृत्यू झाला। संबंधित महिलेचे नाव लक्ष्मीबाई धोंडेभाऊ नाईकडे असे आहे। याबद्दल खेड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली आहे। सदरची मोटार एका सत्ताधारी पक्षाच्या सरपंचाची असल्याने कारवाई करण्यास दिरंगाई होत असल्याचा आरोप नातेवाईक मंडळींनी केला आहे। प्रशासनाच्या भूमिकेवर शंका घेत नातेवाईक मंडळींनी आणि ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे। 16 वर्षीय पिकअप गाडीवरील चालकाने गाडी भरधाव वेगात चालविल्याने गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी डिव्हायडरवरून चढून पलटी झाली। पुणे नाशिक महामार्गावर खेड घाट भागात आकाश हॉटेलच्या समोर झालेल्या या अपघातामध्ये जखमी झालेल्या लोकांना ग्रामीण रुग्णालय चांडोले आणि गावडे हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी नेण्यात आले। यामध्ये नवनाथ शंकर काळे वय वर्ष 39, राहणार दातखिळवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी दातखिळवाडी गावातील 16 वर्षीय युवकावर खेड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे। अपघातामध्ये पिकअप गाडी क्रमांक MH14 GU 8245 या वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे, तर खेड पोलीस अधिक तपास करत आहेत। 4 किलो ड्रायफ्रूट केवळ 399 रुपयात देण्याची ऑफर सोशल माध्यमात देऊन ड्रायफ्रूट खरेदी करणाऱ्या ग्राहकाची आर्थिक फसवणूक करण्यात आली। सायबर चोरट्यांनी ग्राहकांच्या क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती घेऊन 1,79,400 रुपयांची फसवणूक केली। हा प्रकार खेड तालुक्यातील महाळुंगे येथील द्वारका सिटी भागात रात्री 1 ते 1:30च्या सुमारास घडला आहे। या प्रकरणी चंद्रकांत उत्तम गुंड वय वर्ष 41, राहणार द्वारका सिटी महाळुंगे तालुका खेड यांनी बुधवारी दिनांक 5 रोजी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। समस्त टेक्नॉलॉजीज PR नावाच्या सोशल मीडियावरील खातेधारकाच्या विरोधात पोलिसांनी IT ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला, तर महाळुंगे MIDC पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। चाकण नगरपरिषद अतिक्रमण विभागाने धडक कारवाई सुरू केली आहे। रस्ता पथमार्गावर अतिक्रमण करून दुकानांचे फलक जप्त करण्यात आले। रस्त्यावर बसणारे भाजी विक्रेते आणि किरकोळ विक्रेत्यांवर गुरुवारी 6 जून रोजी कारवाई करण्यात आली। पूर्वमोसमी पावसाने महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साचले आहे। या पाण्याला जाण्यासाठी वाट नसल्याने आणि रस्त्यांच्या लगतच्या भागातील साईड पट्ट्या खचलेल्या असल्याने यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबत आहे। पावसाळा सुरू झाला असून पुढील काळात ही समस्या आणखी जटिल होणार आहे। तळेगाव चाकण ते शिक्रापूर दरम्यानच्या रस्त्यावर हे चित्र पाहावयास मिळत आहे। डिंब प्रशासनाने तातडीने यावर आत्ताच उपाययोजना करून संभाव्य अपघात टाळण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी होत आहे। जुना पुणे नाशिक रस्त्यावर भाजी मंडई ते उड्डाण पुलालगत भोसरीकडे जाणारा रस्ता हा आता खड्डेमय झाला असून प्रशासनाने या रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी करण्यात येत आहे। पावसाळ्याच्या तोंडावर चांडोली ते कडूस डांबरी रस्त्याचे काम संथ गतीने आणि निकृष्ट पद्धतीने सुरू आहे। या कामामुळे दुचाकी वाहने खडीवरून घसरून अपघात होत असल्याच्या स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आहेत। खेड तालुक्यातील अंगणवाड्या सोमवार दिनांक 3 जूनपासून सुरू झाल्या आहेत। उन्हाळी सुट्ट्यानंतर पुन्हा बालचमूंचा किलबिलाट प्रशालांमध्ये सुरू झाला आहे। श्री सिद्धेश्वर विद्यालय वेताळे भागशाळा कडधे या ठिकाणी मंगळवार दिनांक 5 जून 2024 रोजी पर्यावरण दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला। शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सर्वत्र शासकीय आस्थापनामध्ये गुढी उभारून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला। खेड
खेड तालुक्यातील घोटवडी येथील आढळवाडी या वस्तीकडे जाणारा रस्ता काही जणांनी जाणीवपूर्वक अडवला असल्याची माहिती स्थानिकांनी पुणे लाईव्हला दिली आहे। रस्ता अडवल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे। हा रस्ता ओलांडणे कठीण झाल्याने वाडीचा संपर्क तुटलाय। तातडीने प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे। खेड तालुक्यात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांना गावागावातून मोठे मताधिक्य मिळाले। विशेषतः महायुतीच्या नेत्यांच्या गावात कोल्हे यांनी जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र पाहावयास मिळाले। कोल्हे यांना खेड तालुक्यात 46,263 मतांचे मताधिक्य मिळाले। खेड तालुक्यात एकूण 2,03,385 मतदान झाले होते। त्यापैकी आढळराव यांना 70,286 आणि खासदार डॉक्टर कोल्हे यांना 1,16,549 मते मिळाली। धक्कादायक म्हणजे खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्या शेलपिंपळगाव येथे कोल्हे यांना 443 मतांची आघाडी मिळाली। महायुतीतील भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे यांच्या वराळे गावात आढळराव यांना फक्त 8 मतांचे मताधिक्य मिळाले। त्यामुळे महायुतीच्या नेत्यांचे मतदारांनी काहीच ऐकले नसल्याचे स्पष्ट होत असून सदरची निवडणूक थेट जनतेने हातात घेतल्याचे समोर येणार आकडे सांगत आहेत। महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शिल्पांचे चाकणमध्ये होणार भव्य स्वागत। चाकणमध्ये उभारण्यात येत असलेल्या महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांचे शनिवारी दिनांक 8 जून चाकणमध्ये स्वागत करण्यात येणार आहे। चाकण शहरातून माणिक चौक ते मार्केट यार्डच्या प्रवेशद्वारापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती पुतळा समिती ट्रस्टचे अध्यक्ष विनायक घुमटकर, कार्याध्यक्ष तुकाराम कांडगे, सचिव अनिकेत केदारी, खजिनदार राम गोरे यांनी दिली आहे। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डाच्या प्रवेशद्वारावर महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती शिल्प उभारले जाणार आहे। तयार झालेली ही भव्य शिल्प शनिवारी चाकणमध्ये येणार असल्याने संपूर्ण शहरातून या शिल्पांची मिरवणूक काढण्यात येणार आहे। खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खेड तालुक्यात निमगाव खंडोबा येथील घाटात बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले असून या शर्यतींना मोठा प्रतिसाद मिळत आहे। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व मुळशी इंडस्ट्रीज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने बुधवारी 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला। यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक संचालक प्रतीक भरणे, उपप्रादेशिक अधिकारी विद्यासागर किल्लेदार, अधिकारी राहुल निंबाळकर, सूर्यकांत शिंदे आदी उपस्थित होते। जागतिक पर्यावरण दिन सीड बॉल बनवून चाकणमध्ये साजरा करण्यात आला। शिंडलर कंपनी व वन विभाग चाकण यांच्या संयुक्त विद्यमाने दिवसभरात 450 कर्मचारी अधिकारी यांनी मिळून 6000 सीड बॉल्स बनवल्या। यामध्ये चिंच, जांभूळ, मोह, करंज, वड, पिंपळ, अर्जुन, गुलमोहर इत्यादी झाडांच्या बिया वापरल्या। आम्ही एन्व्हायरमेंट डेट ऑफ नेचर या दिवसानिमित्त सीड बॉल बनवते। त्याच्यामध्ये चिंच, जांभूळ, मोह आणि करंज या बिया या सीड बॉलमध्ये टाकतोय, जेणेकरून आपण वृक्ष लागवड करून निसर्गासाठी काहीतरी आपलं योगदान देऊ शकतो। धन्यवाद। शुभेच्छा। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिंडलर कंपनीने पर्यावरण दिवस जो आहे तो उत्साहात साजरा केला। यामध्ये एक अनोखा उपक्रम म्हणजे एक सीड बॉल मेकिंगची कार्यशाळा ती आपण इथे घेतली, ज्याच्यामध्ये साधारण 400 ते 450 कामगार वर्ग व अधिकारी वर्ग यांचा सहभाग आम्हाला लाभला। ज्यातूनच आपण जो 9,000 असा विक्रमी नंबर जो आहे सीड बॉल मेकिंगचा तो आपण बनवू शकलो। आता हे सीड बॉल जे आहेत 9,000 सीड बॉल मेकिंग ते आपण वन विभागाला सुपूर्द करणार आहे। पातळीवर सुद्धा आपल्या ग्रुप कंपनीमध्ये असे विविध उपक्रम राबत असतील व आज ही जी कार्यशाळा घेतली याच्यामध्ये आपल्याला वन विभाग चाकण यांचं मोलाचं सहकार्य लाभलं। नगर परिषदांमध्ये अमोल कोल्हे आघाडीवर। खेड तालुक्यातील चाकण, आळंदी, राजगुरुनगर नगर परिषद आहेत। यातील चाकण आणि राजगुरुनगर या 2 पालिकांमध्ये अमोल कोल्हे यांची सरशी झालेली पाहावयास मिळाली। चाकण नगर परिषदेच्या 25 मतदान केंद्रावर महाविकास आघाडीचे कोल्हे यांना 2,739 मतांची आघाडी मिळाली। राजगुरुनगर नगर परिषद 19 मतदान केंद्रात कोल्हे यांना 1,263 मतांची आघाडी मिळाली। राजगुरुनगरमध्ये कोल्हे यांना 5,723 तर आढळराव यांना 4,460 मते मिळाली। केवळ आळंदी नगर परिषदेच्या 16 बूथवर आढळराव यांना 215 मतांची आघाडी मिळाली।
दिनांक 2 जून 2024 रोजी जय हिंद पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भोसे तालुका खेड जिल्हा पुणे येथील शाळेस इयत्ता 1 ते 12वी शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये शासकीय मान्यता प्राप्त होऊन युडायस नंबर मिळाला आहे। शाळा मागील 6 वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करत आहे, परंतु शासनाच्या बदलत्या नियमावली व धोरणामुळे शाळेस मान्यता मिळण्यास काही तांत्रिक अडचणी निर्माण होत होत्या। आता प्रशालेस मान्यता मिळाली आहे। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।